जरांगे पाटील बीडमध्ये रॅलीसाठी पोहोचलेले आपण बघतोय। त्यांचं स्वागत भव्य असं केलं जात आहे। मराठा बांधवांकडून जरांगेंवर पुष्पवृष्टी करत हातात भगवे झेंडे घेऊन हे स्वागत केलं जात आहे। बीडमध्ये आज जरांगेंची शांतता जनजागृती रॅली आयोजित करण्यात आलेली आहे। या रॅलीसाठी जरांगे पाटील बीडमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात आणि या वेळेला मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांकडून त्यांचं स्वागत केलं जात आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनजागृती शांतता जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पहिला टप्पा सध्या सुरू आहे। 13 तारखेपर्यंत हा पहिला टप्पा असेल आणि त्यानंतर पुन्हा विदर्भ त्याचबरोबर उर्वरित महाराष्ट्रात देखील त्यांचे हे दौरे होणार आहेत। मात्र सध्या बीडमध्ये आज जरांगे यांची शांतता जनजागृती रॅली सुरू झालेली आहे आणि या रॅलीसाठी ते उपस्थित असलेले पाहायला मिळतात। तर मराठा बांधवांकडून त्यांचं भव्य असं स्वागत केलं जात आहे। सगळे चोऱ्याची अंमलबजावणी केली जावी। 13 तारखेपर्यंत सरकारनं निर्णय घेतला नाही तर 288 उमेदवार उभे करायचे की 288 उमेदवार पाडायचे या संदर्भातला आपण निर्णय घेणार आहोत हे आधीच जरांगे पाटलांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि सध्या बीडमध्ये मनोज जरांगेंची ही शांतता जनजागृती रॅली पोहोचलेली पाहायला मिळते। शांतता जनजागृती रॅलीचा हा पहिला टप्पा मराठवाड्यामध्ये तर दुसरा टप्पा हा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात आयोजित करण्यात आलेला आहे। पहिल्या टप्प्याच्या या भागामध्ये बीडमध्ये त्यांचं जंगी असं स्वागत केलं जात आहे। 13 तारखेपर्यंत हा पहिला टप्पा असेल आणि या 13 तारखेपर्यंत सरकारनं निर्णय घ्यावा असं आव्हान जरांगे पाटलांनी सरकारला दिलेलं आहे। आणि जर सगळे चोऱ्याचा निर्णय झाला नाही, हैदराबाद गॅजेट संदर्भातला निर्णय झाला नाही तर मात्र आपण 13 तारखेला एक महत्त्वाचा निर्णय घेणार आणि या निर्णयामध्ये 288 उमेदवार उभे करायचे की 288 पाडायचे या संदर्भातला निर्णय होईल।